रात्री 8:30 वाजता. की मला सगळे लोक वाईटाचंच देणार आहेत, मला सगळं वाईटाचंच मिळणार आहे वगैरे. मी काढलं आणि म्हटलं घे घे घे, रडू नकोस, पकड. ह्याच्यामुळे रडतोयस ना, घे पकड आणि गप्प बस, पण रडू नकोस. पण हे किती मला ठीक आहे सिम्पथी ठेवून फेक सिम्पथी वाटायला लागली तर म्हणजे त्याने दाखवायचा प्रयत्न केला, बघा मी किती विचार आहे आणि नंबर करून मला किती हे करताय की बघा मेजॉरिटी करून मला असं करतो. आणि या जेऊ घाल जेऊ जीवच घालते तुम्हाला, दुसरा काय करते तेव्हा. आणि तुम्ही ठेवा नाव मला. अरे काय ग, तुला कधी नाव ठेवलं ग? मग कधी ठेवलं ग? सारखंच खोटं बोलते का ताई मी? नाही ग. जी श्रुती आली होती ना, ती कुठे ना कुठे खूप पॉझिटिव्हली बोलत होती अनुश्रीसाठी, विच मीन्स की बाहेर तिच्यासाठी पण हां. कारण काय असतं माहिती आहे का, चुका होतात पण जेव्हा एक्सेप्ट करतो ना, ते लोक पण किंवा जनता पण त्या गोष्टीला एक्सेप्ट करतात की ठीक आहे होतात चुका, पण ॲटलिस्ट ती एक्सेप्ट करते. पॉसिबिलिटी त्याची खूप आहेत पण आलेपर्यंत जायची. माझा फायदा होतोय म्हणून खोटं मी बोलायचं. इतरांच्या पाठीत खंजीर खूप असणार मी नाही, पण तुला दुसऱ्यांच्या nominate इमोशन्सचा डिसरिस्पेक्ट करून स्वतःचा फायदा बघणार नाही, नाही, हे accepted. खोटं बोलून हे मला ॲक्सेप्टेड आहे हे ॲक्सेप्टेड आहे, पण गेमसाठी तिचा स्वभाव असा विषासारखा नाही आहे. विचार खंजर भोकणार आहे. अनुश्री तोंडावर बोलते जे बोलते नाही, अनुश्री साप वेळ आहे, आल्यानंतर. कधीही असू शकते. पण गेम आहे, त्या गेममध्ये आपल्याला खोटं सगळं सगळंच करावं लागतंय. मग? सगळ्यांनी सगळेच केलेलं खोटं आहे. बोलतात. मी कुणाच्या सगळ्यांनी सगळं केलेलं आहे इकडे. इथे कोणीही हे सांगणार नाही की मी गेमसाठी हे केलं नाही आणि मी ते केलं नाहीये. कितीतरी लोक खोटं बोलत असतील. हा असं काय अगं सगळेच नाही, मी एक्सेप्ट करते म्हणून मी दिसते. यार हा रिअल पर्सनॅलिटीचा शो आहे, ऍक्टिंगचा नाहीये. विशाल एवढा राग काय येतो ग? त्याचं असं होतं की तुम्ही सगळे नाही ग, एकत्र मिळून नाही का आम्हालाच नाही सगळे ग. टॅग देणार. नाही ग. आम्ही देतो की तुमच्यातलं जर काही चांगलं असेल तर. तुम्ही आमच्यात सगळं वाईटच देता ना. असं तुमच्यामध्ये तुम्ही सगळं चांगलं देता. ऐकत नाही आता सगळेजण. हे बघ, मला वाटतं जो कोणी चांगलं खेळला तो जिंकू, त्याच्यात तो पण असेल, तो जिंकला तर जेन्युइन असेल तर जिंकू दे, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण इथे बसल्यावर जे मला गेम दिसतोय, कोण कसं खेळतं आपल्याला दिसते, आपल्याला कळते. मी 100% दिलाय म्हणत नाही, पण माझं असं आहे की मी दिवसेंदिवस अजून देईन, पण मी थांबणार नाही, मला द्यायचं आहे. पण चुकीच्या गोष्टी नाही व्हायला पाहिजे. होय, ताई विचारत होती एवढा का चिडलास तू? कारण निलोक फन टास्क मी पण ना टोळी काटा खेळतात, मला ते आवडत नाही. तुला दिसत नाही याच्या आधीचं टास्क मी फन टास्क तुला लई भारी, हिला मी सांगितलं अरे दीपाली हो आम्ही खेळतो ना, मला गोलमालमध्ये नाही काय वाटत. ठीक आहे, मस्ती आहे ना, हो मस्ती आहे. पण तुम्ही काय करता, बहुमत बोलले ना, जे काही वाईट असतं ना ते इथे घालता आणि जे काही चांगले स्वतःला हे करता. बघ असं हे नको. दीपाली हे होत आहे, ओके ओके हे होत आहे ओके. आणि ते मी नाही घेणार. खरा खेळाडू तोच असतो जो प्रत्येक तास फनमध्ये घेतो किंवा मनावर लावून घेत नाही, करून टाक म्हणजे तर नाही आहे खेळाडू. प्रूव्ह झाला भाई. तू काय बोललीस ते गोगल गाय कुचकी, पोटात पाय मी घेतलं ना. हो मी हो, केलंय. बरोबर आहे. इमॅजिन जर तिने तिला एलॅबोरेट केलं असतं, अरे स्टार्टिंग पासून जास्त करते तसं. हा तर मग तुला वाईट वाटलं असतं. डिफरन्स समजतं का हा, तुला? हा, काय correct. डिफरन्स ते चांगल्या रीतीने कर ना. नफरत मध्ये काय करता इथे पण येऊन. फन बोले तर फन. एक्झॅक्टली, तुम्ही तसं डिवाइड केलं तर मग ऑडियन्सला रॉंग परसेप्शन आहे. अरे तिला मी ते फेक बोलले ना, त्याचं तिने खूप मनावरती घेतलंय. पण मी तिला काल बोलले सुद्धा की मला असं वाटतं, माझं हे मत बघ, मी गेम खेळत नाही आहे, ही माझी पर्सनॅलिटी आहे जी मी कंटिन्यू करते इथे. जशी मी वागत होते त्याचनुसार ती वागायला लागली, मग ती काट्यामध्ये येऊन बसायला लागली. मग ती आपल्यामध्ये काय चालतंय हे ऐकायची, ती विशालला जाऊन सांगायची काय चाललंय. तिचं कसं होतं, बेसिकली तिचा फायदा कुठे होईल तिथे ती बघत होती. तिचा फायदा नाही झाला आपल्याकडून, कारण तिला कळलं की ती प्रायोरिटी नाही आहे आपली. मग तिने युटर्न मारला आणि ऑब्झर्व केलं की कुठे आता तिला मिळू शकते जागा. तिला कळलं की आता कोणीच तिला थारा देत नाही. ती पुन्हा टोळीकडे गेली, तिने पुन्हा विशालला इमोशनली हे केलं, पुन्हा त्यांच्यामध्ये जाऊन बसली. आणि आता तिथे बसून सुद्धा ती 11व्या आठवड्यात मला काय बोलली की विशालला मला एकटं बसू द्यायचं नाहीये, कारण मला विशालचा गेम अप झालेला बघायचा नाहीये, मी तिथेच बसणार आणि त्याचा गेम डाऊन करणार. फन टास्कला फन टास्क तोपर्यंत मी खेळेन जेव्हा सगळे फन करतायत. म्हणजे आम्ही पंचिंग बॅग ना आहोत की तुम्ही मारा फनच्या नावाने आणि आम्ही खाणार, ते मी नाही घेऊ देणार. तुझं माझं नातं 5व्या आठवड्यापासून आहे. आपण कधी स्टेजवरती येऊन असं नाही वागलो रे.
कधीच नाही. हे आपण कधीच नाही केलं. काय माहित नाही का असं वाटतं की मीच एक काटा तिच्या रास्त्यामध्ये आणि ट्रॉफीवर, बाकी सगळे नाही आहेत का? ती बाकी सगळ्यांना कन्सिडर नाही करत वाटतं. जा ना भाई तू. ती खूप भारी प्लेअर आहे. आम्ही सगळे हे काय म्हणतात त्याला, कच्चा लिंबू. असं वाटतं तिला. रात्री 9:30 वाजता. आता बीबी रेडिओ स्टेशनमध्ये येत आहेत महाराष्ट्राच्या लाडक्या RJ टिया. हॅलो ब्युटिफुल पीपल, हॅलो हँडसम पीपल. हाय प्रिटी लेडी. थँक्यू. माझं नाव RJ टिया. मी माय FM या रेडिओ स्टेशनसाठी काम करते. रोज सकाळी माझा शो असतो सुपर मॉर्निंग म्हणून. ओके. सो मी बघितलंय की तुम्ही इतकी दिवस झाले आम्हाला एंटरटेन करतायत आणि बाहेर सगळ्यांना ते आवडतंय. थँक्यू. पहिला गेम खेळण्याच्या आधी राकेश, तुझ्यासाठी एक टास्क आहे माझ्याकडे. स्टोरूम मधनं घेऊन यायचं काही? हो. So, राकेश येईपर्यंत तुम्ही दिवसभरात अशा कुठल्या गोष्टी करतात ज्या आम्हाला दिसत नाहीत? Still. एवढे कॅमेराज आहेत, आम्ही लपवून केलं तरी दिसेल. काहीच लपत नाही, सगळंच दिसतं. नाही, टॉयलेट, वॉशरूम, आंघोळ. दिस इज वॉट आय लव्ह अबाउट यू. तू खूप जेन्युइनली असं उत्तर देतेस ना की मला वाटतं यहाँ ऑकवर्ड हो सकते थे पण नाही हुए. सो प्लीज स्वागत करा आपल्या आजच्या ब्लाइंड फोल्डचं. हे तुमच्यातल्या प्रत्येकाच्या डोळ्यावर बांधलं जाणार आहे. ज्याच्या डोळ्यावर ते बांधलं गेलंय त्याला सोडून बाकी सगळ्या घरातल्या लोकांना मी एक कार्ड दाखवणार आहे. त्याच्यावर एक वस्तूचा फोटो असेल आणि बाकीच्या घरातले थोडंसं इंटेन्शनली एकतर चुकीचं सांगू शकतात किंवा बरोबर सांगू शकतात. पण ज्याच्या डोळ्यावर पट्टी आहे त्याला ती वस्तू सेल करायची आहे आणि तितक्या चांगल्या पद्धतीने विकायची आहे की मी किंवा तुम्ही त्याला लगेच खरेदी करून घ्याल. सो सगळ्यात आधी विशाल, प्लीज ये. आणि प्रिटी लेडी अनुश्री, तू ब्लाइंड फोल्ड कर. ओके. ओहो. विशाल, ओके. प्लीज गो अहेड. ओके. ही अशी गोष्ट आहे जी मी जी घालते. आपण खातो. हे घालतात. हे घालतात. नाही मी घालते. ते घालतात. मी घालते. मी कमरेवर साडी. जी खातो आपण. साडी कसं खाऊ ते शकतो? मुलं कमरेवर घालतात ते. नाडी. नाही. नाडी कशाला अरे बांधतात? कशाला मिसलीड करते पजामा. अरे यार तुझ्या नाही, नाडी कशाला बांधतात? पजामा. चला चला चला, अशी एक वस्तू आहे जे घालून तुम्ही ट्रॉफी उचलू शकता. ते घालून तुम्ही ट्रॉफी उचलला तर एकदम झकास दिसाल आणि तुमच्या हातात ट्रॉफी एकदम मस्त दिसेल. तर सांगा काय चीज आहे ते. आय एम नॉट कन्व्हिन्स्ड इट. अजून तुला विकावं लागणार आहे. नाही यार. ते घालून एकदम मस्त दिसाल. दीपालीच्या साडीपेक्षा छान दिसाल. दीपाली साडी नेसून असं असं करते. ते जे काय वस्तू आहे ते घालून तुम्ही असं करू शकता. ते असं केल्यावर तुमच्या हातात ट्रॉफी आहे. ट्रॉफी घेऊन तुम्ही असं कराल आणि भाऊ पण तुमचा हात असं वर करतील आणि तुम्ही खालून असं करू शकता. सांगा आता, घ्यायची आहे वस्तू, ट्रॉफी बरोबर हे वस्तू एकदम मस्त दिसणार आहे. तुम्ही एकदम असं करू शकता ते घालून. बोला. बरं विशाल, हा. कुणाला वाटतंय की याची गरज सगळ्यात जास्त आहे कुणाला आर्मीला आहे. आणि का? आर्मीला एक असं ढग भरून कपडे येतात. तो रोज ट्राय करतो सगळे कपडे आणि मग तेच नेतावाले कपडे घालून येतो. सो विशाल, ही गोष्ट आम्ही तुला सगळे मिळून गिफ्ट करणार आहोत आणि इफ इन केस जर तू ट्रॉफी उचलली तर आम्ही तुला डेअर देतो की तू ती वस्तू घेऊनच ट्रॉफी घ्यायची. ओके. आता तू तुझा ब्लाइंड फोल्ड काढू शकतोस आणि बाकी सगळे तुला सांगतील. विशाल, दिस इज वा, मी खरंच हे घालून ट्रॉफी उचलू शकतो. खरंच. शुअर? बरमुडा. फक्त हे खाली असेल ना तर लोकांना कळणार नाही की कुठे बघू ट्रॉफी करू की माझ्याकडे. नेक्स्ट पर्सन राकेश. अरे यार. सो नेक्स्ट वस्तू आहे आपल्याकडे. नेक्स्ट वस्तू मी दाखवली आहे. काय घालायची गोष्ट आहे, कायची गोष्ट काय? अच्छा, ते पण आम्हीच सांगायचं. हा, ते सांगायचं नाही तर मग वेगळंच आम्ही घेणार काय. का? हे आहे ते गोल गोल आहे. दीपाली, तू ही गोष्ट खाल्लीस किंवा टेस्ट केलीस तर तुला ती गोष्ट दरवेळेला खावीशी वाटेल आणि दीपाली सपोज खात असेल तर सगळ्या जनताला आवडेल कारण की दीपाली चटोरी आहे, तिला खूप आवडतं खायच्या गोष्टी. अच्छा, अजून कन्व्हिन्स प्लीज. चला, तुम्ही ती गोष्ट खाऊ नाही शकत तर ते घालू पण शकता आणि ते घातल्यावर तुम्हाला जे खाताना जी टेस्ट येईल ते तुमच्या अंगावर पण ती टेस्ट येईल. तुमचे बॉडीचे पोर्स असतील ना ते पण त्याचा आस्वाद घेतील
नक्कीच नक्कीच हे नक्कीच होणार आहे. हे बघ, मी तुला हिंट देते. हा. ही गोष्ट तुझ्या खिशात येऊ शकते, तू कुठेही घेऊन जाऊ शकतो. अरे बटवा तुम्ही अरे तो बटवा तुम्ही हा घेतला ना तर तुमच्याकडे पैशांची कधीच कमी पडणार नाही. हा वस्तू गोल आहे. मग बायकांचा बटवा असेल तो. बायका एवढं स्पेंड जेंडर करतात. न्यूट्रल वस्तू आहे, जेंडर न्यूट्रल आहे वस्तू, दोघांनाही चालते. खायची मला असं वाटतं जेन्युन सांग. खायची वस्तू आहे. तर आता कुठला सीझन चालू आहे? मे एप्रिल. हा या सीझन मध्येच येतो. ह्या सीझन मध्ये गरज पडते त्याची. पंख्याची. नाही गोल आहे, गोल अरे, आता पंखा. गोल म्हणते. पण खायची गोष्ट आहे. खायची आहे. मामा पंखा कसा असू शकतो? आंबा. हा. क्लोज ना. गरमीचे दिवस आहेत, पंख्याची जरूरत आहे. पंखा आमचा असा पंखा आहे की दरवेळेला कधी तुम्हाला फेल करणार नाही, थंड हवा देत राहील. खाऊ शकतो. राकेश, हा मी 1000 रुपयात वस्तू घ्यायला तयार, इतकं छान पिच दिलंयस तू. नका येऊ मला. व्हेरी इंटरेस्टिंग. काढा ब्लाइंड फोल्ड काढा. काय आहे यार. आता खूप हरणार. इकडे अरे लिंबू. ओ तेरी ते टास्क सांगायचं ना, लिंबू सापडलं नव्हतं त्याचं. माझंही तेच मत आहे की तुम्हाला आताही लिंबू सापडलेलं नाहीये. बरोबर आहे. ठीक आहे, नेक्स्ट कंटेस्टंट तन्वी. ओके. ताई माई अक्का विचार करा पक्का आणि माझ्या प्रोडक्टला मारा शिक्का. तुमच्याकडे जे पैसे आहेत ते माझ्याकडे देऊन हे प्रोडक्ट तुम्ही खरेदी करू शकता. हे प्रोडक्ट इतकं चांगलं आहे की तुम्ही तुमच्याकडे जर घेतलात तर तुमचे दिवस पलटून जातील. म्हणजे बरोबर. मला आयुष्यात सगळं काही मिळालंय, बरोबर. त्यामुळे माझ्याकडून हे प्रोडक्ट घ्या. काय आहे ते? काय मला माहितच नाहीये ते. मग सांग तर. पण मग हे प्रोडक्ट घ्यावं कोणी आणि कशासाठी घ्यायचं? हे प्रोडक्ट असं आहे, कसं आहे, त्यामुळे तुम्हाला मिळेल प्रेम. अरे त्यामुळे होणार नाही तुमचा गेम. तुम्हाला गरज पडणार नाही चेंज करायचं नेम. इतकं मिळेल तुम्हाला प्रेम. थोडं तरी गाईड करा. थोडं तरी अरे गाईड ते खूप महत्वाचं आहे. त्याशिवाय एकही दिवस जात नाही. एकही दिवस जात बरं, नाही. ह्या घरात नाहीये पण आपल्या घरात असतं. रेवा त्याच्याने मेकअप करते. ब्रश का देईल मॅडम? कोणाचं ऐकतेय? कोण तुला लीड करणार आहे? कोण तुला मिसलीड करणार आहे? रेवा मला काही माझी लोक मिसलीड करत होती. तन्वी, जर तुम्ही घरी असते ना तर प्रत्येकाने हे दिवसातून एकदा तरी वापरलेलं असतं हे तेच product. तर सांगते. तुझ्या आईने पण तुझ्यावर वापरला असेल. तन्वी, हा आम्ही सगळे मुळीच कन्व्हिन्स नाही झालो, आम्ही त्यामुळे काय- तुझं ऐकून वेळ वाया न घालवता तुला प्रोडक्ट दाखवते मी. आणि मला असं वाटतं की खरंच तुझ्या आईने हे वापरलं असेल. तुझ्यावर तरी नक्कीच. महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलांनी याच्याने मार खाल्लाय. झाडू. हरकत नाही. आता आय होप की नेक्स्ट प्रोडक्ट तुम्ही अजून छान विकाल आणि एक तरी जण अगदी बरोबर विकून दाखवेल. ठीक आहे अनुश्री? ये. अनुश्रीने आजचा खूप दिवस आहे. छान लीड असं पण. मिसलीड केलंय सगळ्यांना. आता सगळ्यांनी त्यांचा बदला घ्या. मी सांगते, अनुश्रीने एकालाही बरोबर सांगितलेलं नाहीये बाय द वे. त्याच्याने रोज आपण कचरा साफ करतो. ऐका, जे काही आहे प्रोडक्ट ते मी काय म्हणतात त्याला मला माहित नाहीये, पण मी त्या प्रोडक्टचं नाव चिंटू ठेवतीये. तर माझा चिंटू घ्या तुम्ही, खूप उपयोगी आहे. ज्याने तुम्ही ज्याने तुम्ही मेकअप करू शकता, त्याला अंगावरती स्प्रे सारखं मारू शकता, त्याला घालू शकता, त्याचा तुम्ही कशाही प्रकारे वापर करू शकता, तुम्ही ते खाऊही शकता. माझं मल्टिपल यूज करायचं चिंटू नावाचं हे प्रोडक्ट आहे, जे तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे. ओके. तुमच्या चिंटूचा रंग काय आहे? चिंटूचा रंग आहे माझ्या काळा. पण मग आम्हाला काळ्या रंगाचा चिंटू नकोच आहे. मग तुम्ही त्याला पेंट करू शकता, तो गोरा होईल. तू तुझ्या चिंटूला पेंट केलेस? नाही, चिंटू ओरिजिनली काळा आहे, पण तुम्ही त्याला पेंट केलं तर तो गोरा होईल. तुम्ही असं नका करू यार, असं नका. अरे पण आम्ही स्वच्छता प्रेमी लोक आहोत. तुमचा चिंटू पडतो का? चिंटू धडपडतो, पडत नाही. बरं अनुश्री, एक हिंट देते. हा, बिग बॉसच्या हाऊसमध्ये आता 6 चिंटू आहेत, प्रत्येकाकडे एक. एक आहे प्रत्येकाकडे. मेंदू. मग 5च आहेत ते. मग मेंदू माझ्याकडे नाहीये. प्रश्न विचारतेस की सांगतेय? आहे, माझ्याकडे नाहीये. क्वेश्चन मार्क आहे. हा. अनुश्री, हा, बरं आपण कधी जायचं डॉक्टरकडे मग चिंटू तुझा घ्यायला?
डॉक्टरकडे जावं लागतं. डॉक्टरकडे चिंटूला काय झालंय नक्की? माझा चिंटू सुखरूप होता. ब्लाइंड फोल्ड काढ. बुबुळ व्हॉट इज बुबुळ? बुबुळ बुबुळ हे बघ तुझा चिंटू, तिथे बघ चिंटू, इकडे आई गौरी. चिंटू तुझा काळा कलरचा चिंटू. मी बोलले ना पांढरा करू शकता तुम्ही. अमेझिंग गाइज, अमेझिंग. मस्त खेळलात तुम्ही सगळे लोक. पण तुमच्या सगळ्यांची फ्रेंडशिप बघून मैंने ये एक्सपेक्ट तो नहीं किया था कि बिग बॉस के हाउस में इतनी दोस्ती फिनाले तक टिकी हुई है. कोच नाही. हा, आणि त्यामुळे मी आता थोडीशी आग लावणार आहे. ब्रिंग इट ऑन. मी रेडिओ पर्सन आहे, त्याच्यामुळे आम्ही रेडिओचे खूप सारे टर्म्स यूज करतो. कधी कुणाला म्यूट करतो, कुठल्या गाण्याला लूपवर टाकतो. सो मी तुम्हाला एक एक टर्म दाखवणार आहे आता, आणि तुम्हाला ते सांगायचं की त्याची गरज कुणाला जास्त आहे. सो सगळ्यात आधी तन्वी, तू सांगायचंस या बटनची गरज कुणाला आहे, घरात कुणाला म्यूट करण्याची गरज आहे. मी विशालला म्यूट करेन, कारण मला खूप निगेटिव्ह वाटतं जेव्हा तो बोलतो आणि दाखवायला जातो असं की मी खूप पॉझिटिव्ह माणूस आहे, असं आहे तसं आहे, पण खरं तर तो नाही आहे. तो म्हणतो असं की मी मुलींची खूप रिस्पेक्ट करतो आणि मग परत मुलींबद्दलच पाठीमागून काही ना काहीतरी असे वक्तव्य करतो जी ऐकवत नाहीत, आवडत नाहीत. सो जेव्हा पॉझिटिव्ह बोलायला होतं ना, छान बोलायला होतं, तोंडावर गोड गोड म्हणतो आपण त्याला धम्मक लाडूसारखा, तर मला तिथे म्यूट करावं असं वाटतं त्याला की बस कर, नको. आजपर्यंत कुठल्याही मुलीबद्दल मागून काही वाईट बोललो नाहीये. हिंमत राखतोस तोंडावर बोलायची, जे आहे तोंडावर बोलतो, फक्त गेम बद्दल बोलतो, पण कधीही कुठल्या मुलीबद्दल कुठलीही वाईट वस्तू आजपर्यंत नाही बोललीये. जर इकडून तिकडून कानात पडलं असेल तर कच्ची कानाची आहे तू. Mute. आता म्यूट कर, माझं झालंय म्यूट. हा, हेच करणार तू. एक भ्रम क्रिएट कर लोकांबरोबर, Mute. हेच करणार आहेस. म्यूट. तुला डिलीट करायचंय. विशाल, जर तुला चान्स मिळाला तर तू कुणाला म्यूट करशील? मी तन्वीलाच म्यूट करीन, कारण तन्वीचा आवाज तसं पण कानाला लागतं, आणि तिला म्यूट ह्या कारणे नाही करेन की ती बोलायला नाही पाहिजे, तर तिला ह्या कारणे म्यूट करीन की वर जाण्याच्या दोन रस्ते असतात. स्वतःला मेहनत करून वर जायचं किंवा समोरच्याला खाली पाडायचं. ती समोरच्याला खाली पाडून वर जाण्यात विश्वास ठेवते. मी तसा नाही. मी 1-on-1 घेतो, समोरच्याला वर आणतो, तोंडावर बोलतो, ब्रिंग इट ऑन बोलतो आणि त्याला मात करतो. तर मला तिला म्यूट करायचं आहे की एवढं घाणेरडं लोकांबद्दल नाही बोलायचं, जे नाही माहिती आहे नाही बोलायचं. सगळे बघतायत, महाराष्ट्र बघतोय, तर तेव्हा मला तिला म्यूट करायचं फक्त. ठीक आहे. नेक्स्ट साईन. अनुश्री, कोण घरात लूपवर वाचतंय? मला असं वाटतंय की गेले काही आठवडे तन्वी लूपवरती आहे. तिच्या गेममध्ये मला काही चेंज दिसत नाहीये. फक्त एवढंच दिसतंय, हे चुकलंय, हे बरोबर आहे, हे चुकलंय, हे बरोबर आहे, हे चुकलंय, हे बरोबर आहे. सो हेच गेले काही दिवस लूपवरती चालू आहे. मला मान्य आहे, कारण मी बाहेर सुद्धा अशीच आहे. मला जे चुकीचं वाटतं तिथे मी तोंड उघडते की हे चुकलंय, आणि जिथे बरोबर वाटतं तिथे बोलते की बरोबर आहे. सो मी एक्सेप्ट करते. कूल. नेक्स्ट दीपाली. याच्यात तुम्हाला 2 लोकांची नावं डेडिकेट करायची आहेत. बरं. एक, ज्यांचा व्हॉल्यूम नेहमी रेज असतो कुठलाही मुद्दा असू द्यात, आणि दुसरे ज्यांना मुद्द्यामध्ये त्यांचा व्हॉल्यूम रेज करण्याची गरज आहे. मला असं वाटतं ज्याचा व्हॉल्यूम रेज असतो तो मी नेहमीच म्हणत असते, आणि ती आहे तन्वी. आणि ज्याला आवाज वाढवायची गरज आहे तो आहे आरबी. सो ह्या दोन्ही गोष्टी मी माझ्याबरोबरच घेऊन चालते, आणि त्यात मला काही वाटत नाही बोलायला. तुम्हाला दोघांना पटतंय? मला नाही पटत. एक तर मी दुसऱ्यांच्या मुद्द्यात जात नाही, म्हणून मी जास्ती बोलायला जात नाही, कारण की माझे मुद्दे जेव्हा येतात तेव्हा माझा बोलायचा माझा अधिकार आहे. आणि काही काही गोष्टी असतात खूप या घरात की एका बालिश लेवलवर चाललेले असतात आणि ते मला त्याच्यात पडायला आवडत नाही. जिथे खरे मुद्दे असतात तिथे मी बोलतो, आणि मी बोललो पण आहे. म्हणजे माझा आवाज खणखणीत आहे आणि खणखणीतच वाजतो. हा बोलण्याचा शो आहे. सो जिथे मला असं वाटतं की मी बोलायला पाहिजे किंवा माझा आवाज उठवल्याने तो मुद्दा सॉर्ट होणार आहे, तर डेफिनेटली मी आवाज उठवत राहीन इथून पुढे सुद्धा. ओके. ग्लोबल वॉर्मिंगमध्ये ऑलरेडी आपल्या घरातली पण हीट वाढली आता, सो थोडंसं लाईटली घेऊयात. आता नेक्स्ट गेम आपण खेळणार आहोत सगळी लोक एकत्र. सो आता तुम्हाला मी विचारलेल्या प्रश्नांची फक्त चुकीची उत्तर द्यायची आहेत. ओके. ओके कुणीही बरोबर उत्तर देणार नाहीये. ठीक. ओके ओके. डन. पहिला प्रश्न. बिग बॉसच्या घरात झोपल्यावर उठवण्यासाठी कोणत्या प्राण्याचा ओरडण्याचा आवाज येतो? हत्ती, हत्ती. म्हणजे कसं काय? तन्वीच कसं काय?
मला कोणी झोपलेलं दिसलं तर मी ओरडत जाते, ए झोपू नका झोपू नका झोपू नका. अगं चुकीची उत्तरं द्यायची. पण मी प्राणी नाहीये ना. काय तुम्ही म्हणजे कुठल्या तरी याच्यावर एकमत झालात तुम्ही सगळ्या. दुसरा प्रश्न, बेल वाजताच सामान आणण्यासाठी कोणत्या रूम मध्ये जातात? कन्व्हेन्शन रूम मध्ये. म्हणजे तुम्ही सगळ्या गोष्टी वॉशरूम मधून आणतात? राशन पण. ठीक आहे. सकाळी उठल्या उठल्या कोणतं पेय किंवा कोणतं ड्रिंक तुम्ही घेतात? स्प्राईट. डे वन पासून पिता आले स्प्राईट. डे वन सकाळी सकाळी कोल्ड ड्रिंक. आता गरमी आहे ना, कोल्ड ड्रिंक आम्हाला एनर्जी देतात. चला शेवटच्या प्रश्नाकडे जाऊयात. या घरातल्या 2 ग्रुप्सची नावं सांगा. गुलाब झेंडू. गुलाब कोण आणि झेंडू कोण? गुलाब झेंडू. झेंडूचा कलरचा घातला हिने, झेंडू. आमच्याकडे गुलाब आमच्याकडे ठीक आहे, मग आता अनाऊन्स करताना आपण गुलाब ग्रुप आणि झेंडू ग्रुप. कॉंग्रॅच्युलेशन गुलाब ग्रुप आणि झेंडू ग्रुप, तुम्ही खूप छान खेळलात. आणि आजचा गेम संपला इथे असं मी अनाऊन्स करते. चला मी आता असंच हॅपी फेस घेऊन बाहेर जाणार आहे. पण बेस्ट ऑफ लक. आणि जिंकल्यानंतर जो कोणी ट्रॉफी घेऊन येईल त्याला मी आताच इन्व्हाइट करते आहे की आपल्याला एक छान इंटरव्ह्यू करायचा आहे. चलो थँक्यू सो मच अँड बाय, हॅव फन. मी पण बघायला जवळ गेलं बघितलं लगेच कशा बघितलं टिया बघितलंस आरजे टिया बघितलं. या बीबी रेडिओ स्टेशन मध्ये येऊन आपण धमाल आणलीत, परंतु आता वेळ आहे निरोपाची. थँक्यू बिग बॉस अँड बाय गाईज. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. बाय. जीत क्या. बाय. बाय. अरे बाहेर कुठे दिसली तर ओळखायला पाहिजे. बाहेर कुठे दिसले तर इंस्टाग्राम वरती मेसेज करा. बघ हा कसं ओळखणार? नाही दिसत. रात्री 10:30 वाजता. काउंटर करायला होता तो बोलला तुला तो नाही मला नाही द्यावं असं वाटलं. नाही ना. मग काय होतं माहिती का, खूपच फापड पसारा होऊन जात होतो. मला तेच वाटलं काय त्याच्या होतं, बोलायला हे बोलणार त्याच्यावर तो बोलणार, हे बोलणार हा, त्याच्यावर मला तो बोलणार, हे बोलणार त्याच्यावर तो बोलणार आणि बाजूलाच बसला होता. मला तेच दीपालीबद्दल पण बोलत होतो की आधी आठवायचं ना मुद्दा. माझं असंच होतं माहितीये का, मी ठरवते आणि बोलायला गेल्यानंतर असं होतं की एक मुद्दा राहून गेला माझा अरे बोलायचा. मला वाटतं तू दीपालीबद्दल बोललं ते ना. हा तुला कोणाचं आवडलं? मला तन्वीचंही आवडलं आणि मला तुझंही आवडलं. मी खूप एन्जॉय केलं. मध्यरात्री 12:15 वाजता. ओ वाव, सो ब्युटिफुल. नाईस. ओ ग्रीन्स डेन्यू. ओके. आणि प्लेट्स पण तिथेच आहेत. ताई बरं झालं तू काहीच नाही खाल्लंय. सो नाईस. तिकडे थांबा. प्राईम लोकेशन, हाय अप्रिसिएशन. कुठे जायचं? आजूबाजूला हाय थांबा. डॅन्यूब, फुल्ली फर्निश्ड टाउन हाऊस अँड विलाज, दुबई. आपण सर्वजण आता खेळाच्या अंतिम आठवड्यात येऊन पोहोचला आहात आणि आता आपल्या या प्रवासाचा आनंद साजरा करण्याची वेळ आली आहे. त्यासाठीच डॅन्यूब प्रॉपर्टीज आपल्या सर्वांसाठी एक खास अनुभव घेऊन आले आहेत. आपल्या खेळातील चिकाटी आणि यशाचे कौतुक करण्यासाठी डॅन्यूब प्रॉपर्टीजतर्फे आज एका खास लक्झरी डिनरचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी डॅन्यूब प्रॉपर्टीज यांच्या ग्रीन्स प्रोजेक्टच्या थीमनुसार आज विशेष सजावट देखील करण्यात आली आहे. तसेच आपण सुद्धा एलिगंट ग्रीन शेड्सचे कपडे घालून या डिनरसाठी तयार झाला आहात. डॅन्यूब प्रॉपर्टीज हा महत्त्वाचा क्षण एका यशाच्या उत्सवासारखा साजरा करू इच्छितात. कारण डॅन्यूब प्रॉपर्टीज या ब्रँडची अशी ओळख आहे की हा ब्रँड लक्झरी लिव्हिंगची व्याख्या सेट करतो आणि ती प्रत्यक्षात देखील साकारतो. शुभेच्छा बिग बॉस. थँक्यू बिग बॉस. थँक्यू डॅन्यूब प्रॉपर्टीज. थँक्यू ग्रीन्स बाय डॅन्यूब. ग्रीन्स सो थॉटफुल. नाईस. नूडल्स आहेत का हे? चॉकलेट. वाव. पहिले तर लेट्स स्टार्ट विथ सम फ्रेश ड्रिंक. फ्रेश ड्रिंक. मला जास्त आहे. प्लीज थँक्यू डॅन्यूब. थँक्यू बिग बॉस. हाऊ इज इट? नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. प्लीज. वा, मजा आहे.
किती दिवसांनी खातोय नाही असं वाटतंय की खातच राहावं. रिअल आहे रिअल आहे नाही प्लीज हात घेऊन जाऊया आपण. मध्यरात्री 2:30 वाजता. आज तिघे आले होते, ते तिघे अनुश्रीबद्दल एवढं असं बोलत होते. ती आवडती लोकांना बाहेर. कॉन्टेंट क्रिएटर आहे ना, सगळे कॉन्टेंट क्रिएटर सपोर्ट करतात आणि एडिट पॅटर्न त्यांच्या हातात असतो कॉन्टेंट क्रिएटर्सच्या. झपाझप रीलवर सगळेच फ्रेंड झोनच त्याचा कॉन्टेंट क्रिएटरवाला आहे, मिलियन्सवाले. आणि यांना एकी असते क्रिएटर्सची. आपला कोण गेला आहे ना त्या प्लॅटफॉर्मवर सगळे एकत्र येऊन झपाझप वोटिंग सुरू करतात. मी तर मधल्यामध्येच अडकले. नाधड कॉन्टेंट क्रिएटर म्हणून आहे, नाधड फेमस आहे, ॲक्ट्रेस आहे. मला काट्यामधलाच विनर हवाय. मला पण काही गेलं तुला सांगू का, कारण की आपण आत्तापर्यंत बोलत नाही त्यांच्याबद्दल. ही लोक खूप बोलून आपल्याला नासाडी केली आत्तापर्यंत. आता आपण बोलायचं, उद्या तयारी करायची आणि बोलायचं. 93वा दिवस सकाळी 8 वाजता. गणपती बाप्पा. सकाळी 10:30 वाजता. ये दिस इज चाइना का स्टोरी. एक आदमी एक अजगर पाला छोटा, वो रेस्क्यू किया, वो मर रहा था अजगर, त्याला रेस्क्यू केला. तो हळूहळू मोठा होत गेला. रिअल स्टोरी आहे, डिस्कवरीवर बघितलं. तो एवढा मोठा झाला. मग त्याला तो घेऊन झोपायचा रोज. तर मोठा झाला. मग त्या अजगरने त्याला गुंडाळायला सुरू केलं रात्री असंच. मग झोपायचं रोज असं झोपायचं. इथपर्यंत आलं. आणि मग तो व्हिडिओज बनवायला लागला अजगर बरोबर असं. आणि ते अजगर खाता येतं करतं. तर इथपर्यंत पोचलं. एवढा मोठा अजगर इथपर्यंत पोचलं. तर त्याला एक व्हेटरनरी डॉक्टरने फोन केला की त्याला इमिडिएटली गव्हर्नमेंटला देऊन टाक, नाहीतर हे कर, झूला देऊन टाक. तर त्याने विचारलं का, असं नाही आहे, तो माझा हे तो अलाउड नाही आहे मला माहिती आहे, पण मी परमिशन घेईन गव्हर्नमेंट. बोलतो नाही ते सगळं नाही आहे. तो तुला मेजर करतोय. जेव्हा तो इथपर्यंत पोचला ना, तो तुला खाऊन टाकेल. अरे बापरे. तो रोज रात्री तुला मेजर करतोय की मी ह्याला खाऊ शकतो की नाही. बापरे. त्याला तो एक्सपर्ट होता. बिग बॉस मध्ये काय होतं तेच आहे, आपण सगळं तेच आहे, मेजर करतोय एकमेकांना. कधी तिथे सगळ्याच करत. बिग बॉस मध्ये काय करतात प्रत्येक जण, हेच तर करतात. एकाबरोबर असं करायचं, एकाबरोबर प्रेम करायचं, एकमेकांना घुसायचं, नंतर लास्टला बिग बॉस. सकाळी 11:15 वाजता. तुला ती डिस्कवरीची स्टोरी माहिती आहे? एकाने ते अजगरला पाळलं होतं, लहानाचं मोठं केलं होतं, हळूहळू प्रेम करत तर विशालने ही गोष्ट अनुश्रीला सांगत होता. तेव्हा मी त्याला म्हटलं बिग बॉसचं घर हे असंच आहे, असंच करायचं असतं. प्रेम करतात आणि मग नंतर खाऊन टाकतात, जिंकून ट्रॉफी घेऊन जातात. जेव्हा लोक इथे येतात आणि एक असतं की माझं गेम आहे आणि मी फॉलो करतोय. जसं दीपाली पण फॉलोअरच आहे, पण गेम तरी आहे काहीतरी. काटा तिने बनवला आहे, ते बोलू शकते. जेव्हा तुमचा काही गेम नाही आणि तुम्ही फक्त फॉलोअर राहता, काय गोल असतं तुमचं? मला कळत नाही की काय करते रे वा.
फक्त असं फॉलो करून तिला असं का वाटतं की ती जिंकणार शो? तिला ते कळत नसेल नक्की, किंवा तिला असं वाटत असेल की हे लोक आपल्याला फक्त काटापासून तोडण्यासाठी असं बोलतात, असा तिचा गैरसमज मी होता. कधीच नाही बोललोय ते. तो खेळण्यासाठीच खेळला डे 1 पासून. प्रत्येकाबरोबर जो उठला बसला. आपण हा पर्सनॅलिटी शो म्हणून घेऊन चाललो. हां, म्हणून तर मी म्हटलं ना काल तुला बसल्यावर की बिग बॉसचं घर असंच आहे, खोटं 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 प्रेम करा आणि मग खाऊन टाका. सकाळी 11:30 वाजता. झालाय तो तसा हाफ फ्राय. झालं? हां झालंय ते. घे आणि पट्टी मार. दीपाली सय्यद कडून मी हाफ फ्राय बनवायला शिकलोय. हिरोईनचा हाफ फ्राय. एका हिरोईनचा हाफ फ्राय आहे. आपली पौच काय लहान नाहीये. तर दीपाली कडून, हिरोईन कडून, काटा गँग कडून, ती लीडर करून जिंकलाय म्हणावं. अभी क्या करू इसका? इसमें खाऊ. अरे निकालला प्लेट से. असंच असतं ग, गेम आहे, कुठेतरी टाकावं लागतं. अगं पण तुला क्रेडिट देत होता तू काय काटा गँगचं क्रेडिट मलाच जायला पाहिजे. अगं पण काटा गँगचं नाही तो. ह्याला काढू कसं? काटा गँगचं नाही तो, ह्याचं क्रेडिट देत होता. हा द्या. दुपारी 2:30 वाजता. कधी कधी वाटतं की ॲटलिस्ट देवाच्या जागी संस्कृती असती तर काहीतरी इंटरेस्टिंग केलं असतं. तिला गेम कळायचंच नाही, पण काहीतरी प्रयत्न ते केलं असतं तिने. मला वाटतं आज रात्री होईल एलिमिनेशन. कपडे ठीक आहे, होऊ दे, जे होणार ते होणार. दुपारी 3:30 वाजता. एवढी भीती कुठल्याच इलेक्शनला वाटली नव्हती माहिती, खरंच. अरे चल यार. का वाटते माहितीये का? कारण खूप जवळ आलो ना आता. अभी छूट गया तो असं वाटतंय. पण अनुषी बघ, जर त्यांना महाराष्ट्राला आपण नको आहे तर अभी छुटे या बाद में छुटे, म्हणजे ट्रॉफी आपण जिंकणारच नव्हतो ना. काय फरक? आपण सर्वजण आता फिनालेच्या अगदी उंबरठ्यावर उभे आहात. या प्रवासातील आपल्या प्रत्येकाचे योगदान युनिक आणि खास राहिलं आहे. परंतु आज अशा एका सदस्याचा सन्मान करण्याची वेळ आली आहे ज्याने आपल्या व्यक्तिमत्वाने या घरात फ्रेशनेस आणला. एक असा सदस्य जो टास्कच्या प्रेशरमध्ये कायम मेन्थॉलसारखा कूल राहिला, ज्याच्या विचारांमध्ये आणि कृतींमध्ये कायम लाईमसारखा फ्रेशनेस दिसून आला, आणि जो प्रत्येक चढ उतारात ॲलोवेरासारखा बॅलन्स्ड राहिला. संतूर लाईमच्या या ट्रिपल फ्रेशनेस फॉर्म्युलापासून प्रेरित होऊन आज आपल्याला अशा एका सदस्याची निवड करायची आहे ज्याने खऱ्या अर्थाने हे स्पिरिट टिकवून ठेवलं आहे. प्रत्येक सदस्याला एक एक करून आपले मत मांडायचे आहे आणि अशा एका सदस्याचे नाव जाहीर करायचे आहे ज्याचा या सीझनमधील प्रेझेन्स मोस्ट रिफ्रेशिंग राहिला आहे. टास्कच्या शेवटी ज्या सदस्याला सर्वाधिक मते मिळतील त्या सदस्याला संतूर रिफ्रेशिंग पर्सनॅलिटी म्हणून सन्मानित करण्यात येईल. शुभेच्छा बिग बॉस. दादा आणि विशाल आतमधून स्टोअरूममधून हे आणा, ट्रॉली आणा. तिन्ही याच्यामध्ये मी आरबीला फिट करणार, कारण माझ्यासाठी तो थोडा कूल दिसला टास्कच्या वेळी सुद्धा, आणि तो ॲलोवेरा सारखा थ्रू आउट द सीझन बॅलन्स पण राहिलेला आहे. कधी मेंटली त्याला थोडासा त्रास झाला, पण त्यानंतर त्यांनी याला कव्हरअप पण केलं, म्हणून मी ॲलोवेरासारखा बॅलन्स मी त्याला बोलेल, आणि लाईमसारखा फ्रेश तो आहेच, म्हणून मी संतूर रिफ्रेशिंग पर्सनॅलिटी म्हणून मी आरबीला चूज करते. कधी कधी बोलतात चांगलं. तर असं सदस्य माझ्यासाठी या घरात दीपाली आहे. ती जेव्हा सकाळी दिसते असं दिवस असं उजेडल्यासारखं वाटतं, खूप असं फ्रेश वाटतं मला. ती खूप ॲलोवेरासारखी बॅलन्स्ड आहे या घरामध्ये, आणि सगळ्यांना एक माया देते, बॅलन्स ठेवून ती पुढे जाते. एक हसरा चेहरा खूप हेल्प करते या जर्नीमध्ये, आणि तशीच दीपाली आहे. म्हणून संतूरची ट्रॉफी मला दीपालीला द्यायची. संतूर रिफ्रेशिंग पर्सनॅलिटी हा अवॉर्ड मी माझ्याकडून दीपाली ताईला देते.
कारण दीपालीताई मोठी आहे खूप माझ्यापेक्षा, पण जेव्हा ती टास्क खेळते तर तिचं एज पण मला अजूनपर्यंत समजून आलेलं नाहीये. टास्कचं कितीही प्रेशर असेल तरी सुद्धा दीपालीताई मला मेंथॉलसारखी कूल दिसते. तिसरी गोष्ट, तुझ्या चढ उतारांमध्ये ॲलोवेरा सारखं एक बॅलन्स्ड प्रकार आहे आणि तू कायम अशी ऍक्टिव्ह असतेस की हां बोला काय करायचंय काय नाही करायचंय. तर मला असं वाटतं की संतूर रिफ्रेशिंग पर्सनॅलिटीमध्ये जितके काही निकष आहेत हे सगळं तुझ्यामध्ये आहे. यासाठी मी तुला सिलेक्ट करते आणि हा अवॉर्ड मी तुला देते. थँक्यू. मला पण संतूर रिफ्रेशिंग पर्सनॅलिटी ही जी ट्रॉफी आहे ती दीपाली ताईलाच द्यायची आहे. कारण मी टास्कमध्ये सुद्धा तिच्यासोबत खेळली आहे, मी बघितलं आहे. खूप कामली टास्क खेळते ती, उगाचच गडबड नाही, गोंधळ नाही. टास्कमध्ये तर ती मेंथॉलसारखी कूल असते एकदम आणि तिच्या स्माईलनेच सगळं काम होऊन जातं मला असं वाटतं. तर त्याच्यामुळे एक फ्रेशनेस नेहमीच घरामध्ये इकडून तिकडे सुंदर असं साडी नेसून फिरत असतो. फ्रेशनेस आम्हाला तो अनुभवायला मिळतो. सगळ्याच छटा आहेत तिच्यामध्ये. तर त्याच्यामुळे मी तर संतूर रिफ्रेशिंग पर्सनॅलिटी ही ट्रॉफी दीपाली ताईलाच देईन. थँक्यू. ॲक्च्युली हे तिन्ही निकष जे आहेत ते ॲक्च्युली तिन्ही माझ्या काट्यातल्या सुंदर स्त्रियांना जातात. मेंथॉलसारखं कूल ॲक्च्युली मी तन्वीला देऊ शकतो, कारण की कूल आहे ती. लाईमसारखी फ्रेश मला रेवा वाटते आणि ऑब्व्हियसली बॅलन्स्ड दीपाली ॲज ऑलवेज. जसं की मी म्हटलं की सगळे क्वालिटीज मला तुमच्या तिघींमध्ये दिसतात या काट्यामध्ये, अनुश्रीमध्ये पण दिसतात ॲक्च्युली. पण कधी कधी नाही आहे ना काट्यामध्ये, मग नाही दिसणार, डोंट वरी. पण मला या तिघीन स्त्रिया ज्या काट्यामध्ये त्यांना खूप खूप थँक्यू म्हणायचं की तुम्ही मला कम्प्लीट करता. पण ऑब्व्हियसली या घराला सर्वात गरज आहे एका बॅलन्सची, ते दीपाली देते. त्यामुळे दीपालीला माझ्याकडनं संतूर रिफ्रेशिंग पर्सनॅलिटीचा अवॉर्ड देऊ इच्छितो. थँक्यू. असं पण तुम्ही मला दिलंच आहात सगळ्यांनी मिळून, त्यामुळे थँक्यू. त्यामुळे प्रत्येकजण माझ्या नजरेत तेवढ्याच लेवलचे आहेत. इथे कोणीच अप अँड डाऊन आहे, ना काटा ना टोळी. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काहीतरी आहे. पण मी एक नक्की सांगेन, जे सुरुवातीपासून घरात मी जेव्हा आले तेव्हा मी खरंच एकटी होते. मला कळत नव्हतं की मी कुठे जाऊ, काय करू, आणि तो साथ मला आरबीने दिला. जिथे मी बोलत होते तिथे कोणीतरी ऐकून घेणारं होतं, ते ऐकणारा माणूस आरबी होता. सो मी हा अवॉर्ड आरबीला देणार आणि ते जेन्युनली बाय हार्ट. तर बिग बॉस सीझन 6च्या सगळ्या सदस्यांच्या बहुमताने संतूर रिफ्रेशिंग पर्सनॅलिटी हा अवॉर्ड जातोय दीपाली भोसले सय्यद यांना. थँक्यू. मला थँक्यू. अरे ऑलवेज. संतूर रिफ्रेशिंग पर्सनॅलिटी अवॉर्ड. वर घे. थँक्यू. रात्री 8 वाजता. काय वाटतं तुला? इन्स्टिंक्ट. अरे वा, वाटतं तर मला आहे की आपल्यातलं नाही समोरच्यातलं जावं. पण ज्या प्रकारे ग्राफ चालला आहे समजत नाही आहे. ऑनेस्टली सांगू, मला मी खूप अनफिट वाटतो सगळीकडे. असं काही नाही, पर्सनॅलिटी शो आहे. रात्री 10:15 वाजता. विशाल, मी आता तेच विचारतो, तो कसा चमकला इथे मराठी बिग बॉसमध्ये. हिंदीमध्ये त्याचं काही जागा नव्हती. हिंदीमध्ये त्याच्यापेक्षा महारथी होत्या. मराठीमध्ये का चमकला? बिकॉज वासरात लंगडी काय शाळा. आणि बरोबर लोकांचा वीकनेस पकडला त्याची ती खासियत आहे. आणि त्यांचं पकडून त्यांना यूज करून त्यांना पाठवून दिलं घरी. सगळे वासरूच होते रे बेचारे सगळे. काही नॉलेज नाही, काही नाही. जिथे कुठे होप दिसला तिथे गेले. आजकार. रात्री 11 वाजता. ओ कीज अगेन. वाव. वाव यार. मस्त केलंय ना.
लव्ह द सेटअप व्हेरी नाईस. सो क्लास. ओ वाव, फायनलिस्ट, वाव. किती छान वाटतंय. एविक्शन आहे. एविक्शन. तन्वी, आपण पहिल्या फायनलिस्ट आहात. सेफ झोनमध्ये जाऊन थांबा. आपण इथे 5च सीट्स आहेत. ऑल द बेस्ट गाईज. ऑल द बेस्ट एव्हरीबडी. लव्ह यू ऑल. तन्वी, आपल्याकडचं पत्र मी सांगेन तेव्हाच वाचायचं आहे. स्माइल दे. बिग बॉसना कल्पना आहे हा क्षण कधीच येऊ नये आणि टॉप 6च राहावेत ही आपल्यातील प्रत्येकाची इच्छा आहे. परंतु हा गेम आहे आणि गेम म्हटल्यानंतर तो कोणाचा तरी ओव्हर होणारच. आपणा सर्वांचाच प्रवास इंद्रधनुष्यासारखा होता. इंद्रधनुष्य म्हणजेच पाऊस आणि उन्हाचा संगम. जसं इंद्रधनुष्यात विविध रंग असतात तसेच या खेळात विविध चढउतार आले, ट्विस्ट आले, आव्हानं आली आणि या सगळ्यांवर मात करून आपण ठरला आहात बिग बॉस मराठीच्या इतिहासातल्या सर्वात अवघड सीझनचे टॉप 6. तिकीट टू फिनाले जिंकून तन्वी ठरल्या पहिल्या फायनलिस्ट. परंतु आता अवघा महाराष्ट्र वाट बघतोय बिग बॉस मराठी सीझन 6च्या उर्वरित फायनलिस्टची. आणि यासाठी आज आपल्या समोर आहे इंद्रधनुष्याचा पट. या इंद्रधनुष्याच्या पटावर अडथळे म्हणून आपल्या समोर आहेत काही मास्टर कीज. कारण ही मास्टर कीज आपल्यापैकी 4 सदस्यांना थेट पोहोचवेल बिग बॉस मराठी सीझन 6च्या ग्रँड फिनालेमध्ये. आणि ही मास्टर कीज आज करेल आपल्यापैकी एका सदस्याला घराबाहेर. कारण आत्ता होणार आहे बिग बॉस मराठी सीझन 6चे मिडवीक एविक्शन. हाताला घाम यायला लागलाय. बिग बॉस. आणि त्यासाठी या सीझनमध्ये पहिल्यांदाच उघडतंय मुख्य प्रवेशद्वार. ओ शिट. ओ ओ ओ गॉड. इतके दिवस या बंद दरवाजाच्या आत राहत होतात. पण आज इथूनच बाहेर जावं लागेल. ऑल द बेस्ट एव्हरीबडी. लव्ह यू ऑल. ऑल द गणपती बाप्पा मोरया. अनुश्री, राकेश, रेवा, विशाल आणि दीपाली या इंद्रधनुष्याच्या पटावर असलेली मास्टर की आज आपलं भवितव्य ठरवणार आहे. आपल्यापैकी कोणते 4 सदस्य तन्वी यांच्याबरोबर सेफ झोनमध्ये जाणार आणि फायनलिस्ट होणार आणि कोणता एक सदस्य थेट घराबाहेर जाणार हे हा इंद्रधनुष्याचा पट उलगडणार आहे. या इंद्रधनुष्याच्या पटावर अनुश्री, राकेश, रेवा, विशाल आणि दीपाली यांच्यासाठी प्रत्येकी 7 चौकोन आहेत. आज जो सदस्य हे 7ही चौकोन पार करून मुख्य द्वाराबाहेर जाईल तो सदस्य या खेळातून एलिमिनेट होईल. लक्षात ठेवा, हा एक टास्क नसून हे एक माध्यम आहे प्रेक्षकांनी दिलेलं मत जाणून घेण्याचं. जी बिग बॉस. बिग बॉस वेळोवेळी आपल्याला कोणत्या चौकोनात उभे राहायचे आहे याबाबत निर्देश देतील आणि त्याप्रमाणे हा पट रंगेल. जी बिग बॉस. रात्री 11:15 वाजता. सुरू करूया पहिला राऊंड. अनुश्री, एक चौकोन पुढे या. अनुश्री, या मास्टर कीवर लिहिलं आहे आपलं भवितव्य.
अनुश्री, आता उरले आहेत केवळ 6 चौकोन. हे आहे पहिलं पाऊल की आपल्या शेवटाची चाहूल. अनुश्री, काय वाटतंय? नक्कीच पहिलं पाऊल असेल. मला नाही वाटत आहे की माझा प्रवास इथेच थांबेल. सो फायनलिस्ट व्हायचं पहिलं पाऊल असू शकतं. राकेश, 1 चौकोन पुढे या. रेवा, 1 चौकोन पुढे या. मास्टर की वरचं आपलं भवितव्य मोठ्याने वाचा. रेवा, आपल्यावर कोसळले आहे तिप्पट संकट. पुढे जा 3 चौकट. या. माय गॉड. आता आपण घराबाहेर जाण्यापासून फक्त 3 चौकोन दूर आहात. काय वाटतंय? आता जितकेही सदस्य उरले आहेत सगळेच टॉप आहेत. मी फक्त आता सध्या आशा करू शकते की मी नाही जाणार आणि मी त्या सोफ्यावरती बसलेली असणार. एवढंच बोलू शकते सध्या तरी. विशाल, 1 चौकोन पुढे या. दीपाली, 1 चौकोन पुढे या. इंद्रधनुष्याच्या पहिल्या राऊंड नंतर आपल्या चेहऱ्यावरचे रंग उडाले आहेत हे दिसून येतंय. आपला अंदाज काय आहे? सगळ्यात आधी कोण सेफ होईल? सगळ्यात आधी रेवाच सेफ होईल. काय माहिती, जस्ट वाईब आली. अनुश्री, रेवा पटावर सगळ्यात पुढे आहेत. बिग बॉस हा तुमचा गेमच असा आहे की तो कधीही पालटू शकतो. तर त्याच्यामुळे काही अंदाज नाही लावू शकत. माझ्या मनात अशी आली फिलिंग की रेवा सेफ होईल. सो मी बोलून टाकलं. असंच व्हावं. मला वाटतं विशाल सेफ होईल, कारण की मागच्या आठवड्याला जसे वोटिंग झाले तसं बघून मला वाटतं की बहुतेक तो सेफ असेल. दीपालीसुद्धा वाटते मला. रेवासुद्धा वाटते ॲक्च्युली. काही सांगता येत नाही बिग बॉस. सिरियसली काही सांगता येत नाही. बिग बॉस, मला आरबी किंवा दीपाली ताईमधनं वाटतंय. लास्ट वीकला मी डेंजर झोनमध्ये होते. सो आरबी सेफ असेल असं वाटतंय. मला आरबी किंवा अनुश्रीमध्ये एक वाटते, पण आरबी. तन्वी, आपल्याला काय वाटतंय? मला दादा सेफ असेल असं वाटतंय. ठीक आहे, सुरू करूया दुसरा राऊंड. अनुश्री, 1 चौकोन पुढे या. राकेश, 1 चौकोन पुढे या. राकेश, आपण केले आहेत खूप टास्क रद्द. 3 चौकोनांनी जवळ आली आहे घराची हद्द. राकेश, आता घराची हद्द केवळ 2 चौकट दूर आहे. काय वाटतंय? सुन्न वाटतंय बिग बॉस. काही होऊ शकतं. सगळं ऑडियन्सच्या हातात आहे. गणपती बाप्पा मोरया. रेवा, 1 चौकोन पुढे या. ओ माय गॉड. रेवा, आपल्यामुळे दीपाली ह्यांना होणार आहे ट्रबल. कारण आपल्याला आणि दीपाली ह्यांना करायची आहे आपल्या जागांची अदलाबदल. ओ माय गॉड. गेम. ओ माय गॉड. धाकधूक होती. दीपाली, या अदलाबदलीमुळे आता आपण घराबाहेर जाण्यापासून फक्त 2 चौकोन दूर आहात. आणि रेवा, आपण 6 चौकोन. दीपाली, रेवा, काय वाटतंय? बिग बॉस, मी असं विचार नव्हता केला की असं जागा अदलाबदल पण होईल. तर आता तर अजूनच जास्ती हार्टबीट्स वाढलेत. कारण आम्हाला माहिती आहे ट्विस्टवरती ट्विस्ट असतात. काहीच प्रेडिक्टेबल नाही आहे. बिग बॉस, या घरात 3 महिने घराच्या बाहेरचा दरवाजा बंद करून ह्या घराला आपलं समजून एक एक दिवस जगले. मला खात्री आहे जे होईल ते चांगलंच होईल. बघूया काय होतंय. विशाल, 1 चौकोन पुढे या. विशाल, आपल्या मास्टरकीने रेवा यांच्यावर केला आहे वार.
कारण रेवा यांना पुढे जायचं आहे चौकोन 4. इथेही काटाचं रियुनियन झालं आहे. हो. रेवा, फक्त 2 पावलं दूर आहात. काय वाटतंय? हात थंडी पडली आहे. माहिती नाही, सगळं ब्लँक झालंय सध्या. दीपाली, 1 चौकोन पुढे या. दीपाली, आपल्यासाठी उघडलंय नशिबाचं दार. आपल्याला जायचं आहे मागे चौकोन 4. नाईस. दीपाली, थेट चौकार मारलात. इथेच संपतोय दुसरा राऊंड. कोण पहिल्यांदा सेफ होईल? एक नाव सांगा. अनुश्री. आरबी किंवा दीपाली. अनुश्री. मला अजून पण रेवाच वाटते. आरबी. मला दीपाली किंवा विशाल वाटतो. तन्वी. मला दीपाली ताई आणि आरबी वाटतंय. सुरू करूया तिसरा राऊंड. आता खरी मजा येणार आहे. अनुश्री, 1 चौकोन पुढे या. अनुश्री, आपण या खेळात नेहमीच मारली आहे पलटी, पण आता आपल्यामुळे सगळेच जण होणार आपल्या घरातून कलटी. आता सगळ्यांची जागा बदलणार. सर्वांनी आपल्या डाव्या बाजूच्या घरात जायचं आहे. रेवा, आपण पहिल्या रांगेत याल. डाव्या बाजूच्या. छान लिहिलं होतं मीटर. राकेश, 1 चौकोन पुढे या. जे बिग बॉस. राकेश, घराबाहेर जाण्यापासून फक्त 1 चौकोन दूर आहात. काय वाटतंय? भावूक आहे थोडा. पहिला दिवस आठवतो याद. दारातनंच आम्ही आत आलो होतो. तो उत्साह, तो नर्वसनेस की पुढचे 100 दिवस कसे काढायचे. आणि आजचा दिवस आहे. या दिवशी परत आम्ही इथेच पोचलो आहे, अगदी घराच्या उंबरठ्यावर. फ्लॅशबॅक सगळे डोळ्यासमोर येत आहेत, सगळे फ्लॅशकट्समध्ये येत आहेत. बस स्वामींकडे हीच प्रार्थना करतो की कुठल्या ना कुठल्या पद्धतीने इकडनं मला जिंकून जाऊ दे लोकांचं मन, किंवा बिग बॉस मराठी सीझन 6ची ट्रॉफी. रेवा, आपल्याला मोठ्याने वाचायचं आहे मास्टर की वरचं भवितव्य. रेवा, आपल्या प्रवासाला लागणार का ब्रेक? शेवटच्या चौकोनात जाऊन मिळेल रियालिटी चेक. रेवा, उघडलेला मुख्य दरवाजा दिसतोय. हो बिग बॉस, खूप जवळून दिसतोय. 1 पाऊल पुढे आणि आपण थेट घराबाहेर. या क्षणी काय वाटतंय? खूप भीती वाटतंय, कारण हे नाहीच बघायचं होतं मला. आणि आय होप असं काही नसावं. फक्त एवढं प्रे करते जे ऑडियन्सला मंजूर असेल ते मलाही मान्य आहे, कारण आत्तापर्यंत त्यांनीच मला सेव्ह केलंय. विशाल, 1 चौकोन पुढे या. खेळात ज्याच्यावर धरलात आपण सतत नेम, त्यानेच पालटला आहे आपला गेम. विशाल आणि राकेश, आपल्या जागांची अदलाबदल करावी. विशाल, राकेश, काय वाटतंय? बिग बॉस, या घरात आलो, माहीत नव्हतं की हा गेम एवढा कठीण आहे. प्रामाणिकपणे हा गेम खेळलो. दुश्मनी केली तर इमानदारीने, मैत्री केली तर मनाने. आणि ज्याप्रमाणे मला हे गेम कळतं तसं मी खेळलो आहे. बाकी महाराष्ट्राच्या हाती त्यांचा निर्णय जे असेल मला स्वीकार आहे. बिग बॉस, जसं की हा म्हणाला की जसं त्याला गेम कळतो तसा तो खेळला. मी गेम नाही खेळलो, मी लाईफ जगलो इथे. मला वाटलं होतं की अशक्य जर्नी होणार आहे माझ्यासाठी पुढची
बिग बॉस हा माझा प्रवास होऊच शकत नाही, पण या प्रवाहाविरुद्धचा प्रवास इथपर्यंत मी गाठला आहे आणि कसा गाठला ते मला माहिती आहे. पण लाईफ जगलो आहे, गेम पलटतात इथे. सो थँक्यू. या क्षणाला जो गेम पलटला आहे त्या क्षणासाठी खूप खूप आभारी आहे मी. दीपाली, एक चौकोन पुढे या. दीपाली, आपल्या डोक्यावर ही आली आहे एलिमिनेशनची टांगती तलवार, कारण आपल्याला पुढे जायचंय चौकोन 4. दीपाली, एक पाऊल पुढे आणि घराच्या बाहेर. नाही जायचंय. तिसरा राऊंड इथेच संपतोय. आता प्रश्न बदलतो. कोण घराबाहेर जाईल? एक एक नाव सांगा. बिग बॉस, कदाचित विशाल किंवा अनुश्रीमधनं होऊ शकतं. बिग बॉस, मला कुठेतरी अनुश्री वाटते. बिग बॉस, फक्त ह्या बेसिसवर की बाकी सगळे 100 दिवस पूर्ण करतायत आणि रेवा नाही करत आहे. मला असं वाटतं की रेवा जाईल. अनुश्री किंवा रेवापैकी दोघांपैकी कोणीतरी जाऊ शकतं. आत्तापर्यंतचा जो काही प्रवास होता त्यामध्ये गेमनुसार मला असं वाटतं की रेवा किंवा दीपाली ताई. बाहेरच्या दुनियेत आपण कायम म्हणतो खोटं बोलू नये, इतरांशी वाईट वागू नये. मला नाही वाटत या गेममध्ये खोटारडेपणा किंवा धक्के देऊन पुढे जाणं अशी पर्सनॅलिटी दुनियेला आवडत असेल, जनतेला आवडत असेल, आणि अशा पर्सनॅलिटीला घरात थारा असावा. मला असं वाटतं एक चांगलं माणूस पुढे जावं, ना की दुसऱ्यांना त्रास देणारे, खोटं बोलून स्वतःचा फायदा करणारे, दुसऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसणारे आणि अग्रेशनमध्ये धक्के मारणारे अशी माणसं पुढे जावीत. त्यामुळे जनतेला असा गेम पटत नसेल आणि विशाल आणि अनुश्री अनसेफ असतील असं मला वाटतं. रात्री 12 वाजता. आता सुरू होणार आहे चौथा आणि निर्णायक राऊंड. अनुश्री, आपल्याला पुढे यायचं आहे एक चौकोन. अनुश्री, लवकरच कळेल सुरू राहील की संपेल आपला खेळ, पण आत्ता शेवटच्या चौकोनात जायची झाली आहे वेळ. अनुश्री, आठवतोय पहिला दिवस? नक्कीच आठवतोय बिग बॉस. माहीत नव्हतं कशा असतील गोष्टी, लोक कसे असतील, मी यांच्यामध्ये सूट होईन का, बसेन का, लोक समजून घेतील का, किंवा बरेच प्रश्न होते. खरं तर स्वतःशीच असा प्रश्न होता की मी या खेळात पहिला एक आठवडा तरी टिकेन का. पण आज 14व्या आठवड्यात येऊन पोहोचली आहे. जसं जमेल पुढे जायचा प्रयत्न केला आहे, जेवढा खेळ समजेल त्याप्रमाणे खेळायचा प्रयत्न केला आहे. खरं बोलणं, खोटं बोलणं ह्या गोष्टीवरून जर लोक माणूस चांगला आहे का वाईट हे ठरवत असतील तर मला वाईट म्हटलं तरी चालेल. पण मी स्वतःसाठी खेळले, पुढे जाण्यासाठी खेळले, ट्रॉफीसाठी खेळतीये. आणि असं कोणच नाही आहे मला वाटतं या जगात जे एकदा तरी खोटं बोललं नसेल. मग ते छोटं असो, मोठं असो, बाहेरच्या जगात असो किंवा बिग बॉसच्या जगात असो, ॲक्सेप्ट करायची हिंमत पाहिजे. मी खोटं बोलले किंवा जे काही गेम खेळला आहे ते मी स्वतः ॲक्सेप्ट केलेलं आहे. मला वाटतं माझी ती क्वालिटी लोकांना आवडली असेल की ठीक आहे, जे काही आहे चुका असतील मान्य करते ती. त्यासाठी मला असं वाटतं की लोकांनी सपोर्ट केला असेल आणि मला नाही वाटत आहे बिग बॉस की माझा प्रवास आत्ता इथे संपेल. पहिल्या दिवशी याच दरवाजात एक बजर होता. काय वाटतं, वाजवायला हवा होता? वाजवायला हवा होता बिग बॉस. काहीतरी गेम वेगळा असता. तेव्हा हिंमत नव्हती एवढ्या सगळ्या लोकांसमोर उभं राहायची. पण ह्या खेळांनी दिली, शिकवली की जे मनाला वाटतंय ते करून टाकावं. परत असं वाटायला नको की अरे तेव्हा ते करायला हवं होतं. राकेश, एक चौकोन पुढे या. राकेश, शेवटच्या राऊंडमध्ये आला आहे एक ट्विस्ट. आपण ठरला आहात बिग बॉस मराठी सीझन 6चे दुसरे फायनलिस्ट.
कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅट्स. गॉड ब्लेस. थँक्यू. राकेश, आपण ठरला आहात बिग बॉस मराठी सीझन 6चे दुसरे फायनलिस्ट. मनपूर्वक अभिनंदन. थँक्यू सो मच बिग बॉस. गणपती बाप्पा मोरया. When the going gets tough, the tough gets going. रेवा, आपल्या समोरील भवितव्य वाचा. डेंजर झोन. रेवा, आपण आहात डेंजर झोनमध्ये. विशाल, शेवटच्या चौकोनात येऊन भवितव्य वाचा. डेंजर झोन. दीपाली, दीपाली, डेंजर झोन आलं आहे. आपल्या माथी आणि अनुश्री यांच्या नावावर लागली आहे तिसऱ्या फायनलिस्टची पार्टी. थँक्यू बिग बॉस. थँक्यू सो मच. छोटी. कोई बात कोई बात. कॉंग्रॅट्स अण्णा. लवकर प्लीज बिग बॉस प्लीज. शाबाश. कॉंग्रॅट्स. बस तिथे लवकर पळ. अनुश्री, आपण ठरला आहात बिग बॉस मराठी सीझन 6च्या तिसऱ्या फायनलिस्ट. मनपूर्वक अभिनंदन. शाबाश. कॉंग्रॅट्स अनु. कॉंग्रॅट्स. रेवा, विशाल, दीपाली, आपल्या तिघांपैकी एकाचा प्रवास आज संपणार. तन्वी, आपण पहिल्या फायनलिस्ट असण्याचा बहुमान मिळवला आहे. त्यामुळे आता आपण जाहीर कराल चौथ्या फायनलिस्टचं नाव. आपल्यासमोर एक एनव्हलप आहे. विशाल, थँक्यू सो मच बिग बॉस. थँक्यू सो मच महाराष्ट्र. मी डिसाईड करीन की मी चांगला आहे की वाईट आहे. कुणाच्या बोलण्याने मला काहीच फरक पडत नाही. तर मी मेहनत करतो, पुढे जातो. कोटी कोटी धन्यवाद महाराष्ट्र. खूप धन्यवाद. विशाल, आपण ठरला आहात बिग बॉस मराठी सीझन 6चे चौथे फायनलिस्ट. मनपूर्वक अभिनंदन. दीपाली आणि रेवा, प्रेक्षकांनी दिलेल्या मतानुसार ज्या सदस्य फायनलिस्ट बनू शकणार नाहीत तसेच आज एलिमिनेट होणार आहेत त्या सदस्याचे नाव आहे रेवा. दीपाली, ओके बिग बॉस. रेवा, आपला या घरातला प्रवास आज समाप्त होत आहे. बोला ना काहीतरी. कॉंग्रॅट्स माझी गुडू. आता फिनालेला काय साडी घालणार आहे? याचाच अर्थ दीपाली, आपण ठरला आहात बिग बॉस मराठी सीझन 6च्या 5व्या फायनलिस्ट. मनपूर्वक अभिनंदन. थँक्यू बिग बॉस. थँक्यू सो मच. कॉंग्रॅच्युलेशन ताई. खूप छान खेळली. 6 मध्ये आली, टॉप 6 मध्ये. आज तो टोली भी बोलेगा. मध्यरात्री 1:15 वाजता.
प्लीज कॉन्सोलेशन प्राइज फॉर बिग बॉस मराठी सीझन 6 पार्टिसिपेशन नॉट बॅड 1 lakh रुपीज कॉन्सोलेशन म्हणजे सांगतो नंतर. या घरात येणं जितकं कठीण होतं तितकंच इथे टिकून राहणं त्याहून कठीण होतं. दर आठवड्याला बदलणारी समीकरणं, नवीन टास्क आणि सततची परीक्षा या सगळ्यात अनेक जण मागे पडले, पण आपण मात्र या सीझनमध्ये आपली जागा कायम ठेवली. हा फक्त प्रवास नाही तर एक सिद्धी आहे की आपण शेवटपर्यंत लढलात. आज आपला हा प्रवास इथेच थांबतोय. या अविस्मरणीय प्रवासासाठी एक खास सन्मान म्हणून कलर्स मराठी आणि PN गाडगील अँड सन्स देत आहेत 1 लाखचा खास वाउचर रेवा डायमंड्सच्या सर्टिफाईड नॅचरल डायमंड ज्वेलरी खरेदीसाठी. थँक्यू. कारण जो शेवटपर्यंत टिकतो त्याची चमक कधीच कमी होत नाही. येस ती हिऱ्यासारखी कायम उजळत राहते. येस रेवा, आपल्या प्रवासाबद्दल बिग बॉस एवढंच म्हणतील, वा रेवा. तन्नुडी ये चल. सो वेल प्लॅन. थँक्यू अनुश्री. बाय. फक्त गेम वरून बोलत होते, बाकी तू अशी खूप छान आहे. थँक्यू अनुश्री. आय एम सो सॉरी. No, it's okay. You just हर्ट झालं. नाही ठीक आहे. So it's okay. Thank you. Bye. All the best. May the best person win. पण मी तुझ्यासाठी रूट करणार. त्यासाठी मला सगळेच खेळ. 2 शब्द मांडायचे. बिग बॉसच्या घरात आली एक बाहुली, ती लेट आली पण थेट मनात भरली. टास्क ती एकदम जबरदस्त खेळली. माझ्यासोबत पडली, उठली, रडली आणि हसली, पण 14व्या आठवड्यात मला सोडून चालली. आज खोटारडेपणा आणि धक्काबुक्की इथे राहिली आणि माझ्या चांगल्या मनाची पोरगी थेट घरातून बाहेर चालली. आमचं मन चांगलं नाही बरं का, आम्ही मनातूनच घाण आहे उगाचच काही. तुला जिंकायला काय करणार? ओव्हरथिंक करू कुठे नको. पडणार? ठीक आहे. माणूस घरातून चाललाय. मी आहे त्यांना खाली पाडा, स्वतः वर जा. खोटं करायचंच आहे. आय लव्ह यू ऑल. सगळ्यांना मी सपोर्ट करणार आहे आणि सी यू सुपर सून. वेल प्लेड रेवा वेल प्लेड. थँक्यू. आज बिग बॉस मराठी सीझन 6च्या या पर्वाचं शेवटचं एलिमिनेशन पार पडलं आणि टॉप 5 सदस्य जाहीर झाले. आता सुरू होतोय या सीझनचा शेवटचा टप्पा, ज्यासाठी वोटिंग लाईन सुरू राहतील शनिवार दुपारी 3 वाजेपर्यंत. आपल्या आवडत्या सदस्याला या महापर्वाचा विनर बनवण्यासाठी आपणही जास्तीत जास्त वोट करा आणि त्यासाठी बघत रहा बिग बॉस मराठी.